नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही थंबनेल बघितलाच असाल. आज व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवतोय, का बनवतोय बघा मित्रांनो. ह्यातला हा व्हिडिओमधला टर्निंग पॉईंट असा आहे की बघा, घरच्यांची साथ, आई वडिलांची, सगळ्यात महत्वाची भावाची किंवा चुलत भाऊ किंवा त्याच्या कोणच नसतात. नुसतं बहीण असो, आई वडील असो किंवा आपले रिलेटिव्ह असो, नातेवाईक असो. बघा, आता मला सर्दी झाली त्यामुळे आवाज कोंडल्यावर येत असेल. मला आहे नाकाचा प्रॉब्लेम. माझ्या नाकाचं मांस वाढलंय त्यामुळं एवढंच अंतर राहिलं नाक पॅक खायला. बघा, विषय काय आहे सांगतो मी व्हिडिओमध्ये. बघा, ही गोष्ट आहे 2024ची गोष्ट आहे. 2024ची लॉकडाऊनच्या स्प्रेडची गोष्ट आहे. जेव्हा लॉकडाऊन चालू होतं कडक, त्या टायमिंगची गोष्ट आहे. नेमकं झालं काय माझ्यासोबत लॉकडाऊनमध्ये, मी कुठं होतो, कसं झालं, काय झालं, कसं नीट झालो, आज तुमच्यापर्यंत कसा दिसतोय मी, ही सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ हा तुम्ही एंडपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळणार आहे विषय झाला काय. बघा, 2024मध्ये लॉकडाऊन चालू होतं आणि मी टायमिंगला कॉलेजला होतो. कॉलेज करत होतो मी टायमिंगला. 2024 कॉलेजला जात होतो. विषय काय झाला, मला कॉलेजमध्ये त्या टायमिंगला चक्कर आली. कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडलो आणि तिथं मला असं आपलं पायाचं नख शिटून असा माझा हातपाय गार पडलं. शिटून पडलं कमरपाशी आलं, इथून सगळं गार पडलं. असं वाटायचं कोण ओढतं काय की मला. जेव्हा दावा बांधले 2-3 फसं टाकतात हसडे गाठाचं, असं वाढलं कोण ओढतंय का असं वाटायचं. मग तिथून मी कमीत कमी 2-3 दिवसांनी रिकवर झालो, चांगला बरा झालो. मग तिथून मी सलग 6 महिने कॉलेज केलं. मग कॉलेज केल्यानंतर तास सुरू झालं. आय मीन 11-20 तास सुरू झालं. मग मी तासाला जात नव्हतो, काहीच नव्हतो, काय नाही. तास पण गेलं आणि विषय काय झाला, मी होतो कामाला. मी कितीक तरी हॉटेलला काम केलं. माझं वय बसत नव्हतं, तरी घरच्या परिस्थितीमुळं मी कामाला जात होतो. बाहेर काम करायचो, शाळा शिकायचो, काम करायचो. घरच्या सगळ्या जे कंडिक्शन आहे ते कंडिक्शन मी पूर्ण करायचं. विषय झाला काय, बघा, 2024मध्ये माझ्यासोबत अशी घटना झाली. ते सांगितलं की मला गळ्यातून पाणी येतं. झालं काय, तो काळ माझ्यासाठी अत्यंत गरजेचा होता. झालं काय त्या टायमिंगला,
तेव्हा झालं काय, घाणीत आंघोळ करत होतो, तिथंच चक्र पडलो, तिथंच विष सोडून देता मी गेलोय फक्त मला माझा इथून जीव जाताना इथून जीव जाताना माझा भाऊ इकडल्या साईडला पडलाय, आई इकडे ती भाऊ इकडे त्या स्प्रेडमध्ये फक्त कानावर आवाज येत होता भावाचा, भैया मला सोडून जाऊ नको. आई म्हणायची, आई रडायची, सोडून जाऊ नको. कसं झालं असतं, मी जर सोडून गेलो असतो, काय केलं असतं. त्या टायमिंगला मला वेदना लय होत होते, वेदना त्रास लय होत होता इथून जीव जाताना. येताना नरड्याला माझ्या इथून जीव जाताना पूर्ण माझा मेंदू शांत झाला, थंड झाला, काहीच कळणार. आई म्हणताय ना, आई मला दुखतंय, पप्पा मला दुखतंय, बाबा कसं तर पण मनात नव्हतं. म्हणजे ह्याच्या नकापासून ते गुडघा ते कंबरपासून अंग हार पडलं, थंड बर्फ होते. मला लय ताकद लावली श्वासायची. तसं बापांनी उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणले तुमचं पेशंट गेले, माघारी न्या. मग मम्मीने त्याचा स्टाफ फोडून घेतला, कुणाची न घेतली, कुठे ते नाडी चालायला लागली, सरायला लावलं, पुन्हा आलो जागेवर. मग तिथं आईने टाव फोडून घेतल्यानंतर नाडी चालायला लागली. डॉक्टरने इलाज केलं, सलाईन बिलाईन लावलं मला. मी 2 दिवस सुधीर नव्हतो, तिसऱ्या दिवस सुधीर आलो. तेव्हा माझ्या भावाला, आईला बरं वाटलं. बघा माझी एवढी कंडिशन झाली, मी मरणाच्या दारातून माघारी आलेलो मी. नाहीतर आज आई बापाला मी तिथं जरी खितून माझा जीव गेला असता काय मुखातून, आज मी तुम्हाला बघायला नसतो, ही जग मला बघायला भेटलं नसतं, ही माणसं काय ती मला अनुभवायला भेटली नसती. मला माझा भाऊ तेव्हा कळलं माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्या घरच्यांना आणि भावाला
भाव आपला कसा पण असो, पण भाव चांगला असतो. तर मी मोठा आहे, तो बारका भाव आहे. प्रत्येक घरात एकच भाव पाहिजेच, मी सांगतोय. बघा, बाकी काय नाही, एवढंच व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. अशाच नवीन मजेदार व्हिडिओमध्ये भेटतो, ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. तो नमस्कार, टाटा बाय, जय हिंद, जय भारत.